थँक्यू प्रसाद सर. तर चला मैदानामध्ये सामना पाहायला मिळतो आपल्याला मानकिवली पक्ष गोरेगाव. आणि गोरेगाव म्हटलं की खूप प्रमाणात प्रेक्षक वर्ग त्यांचा जमा होतोय मॅच पाहण्यासाठी, त्यांचा सामना पाहण्यासाठी. तर सामना सुरू होतोय. निलेश मराडे पहिलाच बॉल क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि पहिल्याच बॉलवरती एक धाव ओव्हर थ्रो आणि तोपर्यंत दुसरी धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र या धावा तर व्यासपीठावरती पाहतोय अखिलबाई आणि समीरबाई यांना स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. यावेळेस शॉट पुल करण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित मिडल झालाय, मात्र क्षेत्ररक्षक घेण्याच्या अगोदर चेंडू जात आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय. फलंदाज पाहतोय पण फैजलच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका. मागच्या पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि त्याच्यानंतर मात्र एक धाव आपल्याला 2 चौकार पाहायला मिळतोय. मागचा मॅच टिटवा मांडा संघाने काय जिंकला. शेवटच्या बॉलवरती 6 धावांची गरज होती. काल सुद्धा एक असाच सामना झाला होता. चिंचपाडा विपक्ष मांगरुल 70 धावा चेस करत असताना शेवटच्या बॉलवरती षटकाराची गरज होती आणि तो षटकार टोकला होता चिंचपाड्याच्या टीम मधून. आणि पुन्हा एक चौकार मिसफील्ड. अत्यंत वेगवान चेंडू होता. क्षेत्ररक्षक मात्र थोडेसे आताच झाल्यात. त्यांनी मात्र पाहिले ते वेगवान चेंडू होता, त्यामुळे आपल्या गुडघ्यांचा वापर केला जमिनीलगत, पण तरी सुद्धा चेंडू निघून गेला. एवढा प्रचंड वेग पाहायला मिळतोय या दुसऱ्या चौकारासाठी. फैजलला पाहतोय आपण. तर शेबाज काकांना विनंती आहे, आपण आला असेल तर या मंचावरती. पहिल्या मॅच मध्ये होते ते. यावेळेस ऑफ ड्राय करण्याचा प्रयत्न केला जातो. येथून मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धाव धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फार चांगली फलंदाजी होत असताना 2 चौकार आल्यात. शेबाज काकांचं सुद्धा स्वागत आहे स्पर्धेमध्ये. तर पहिलं षटक आहे. स्ट्राईकला पाहतोय फलंदाज फिरोज सर. या ठिकाणी पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये सुद्धा एक आक्रमकतेने फलंदाजी केली होती. फटका चांगला आहे, सरळ केल्यात, मात्र तोपर्यंत अमरीश चेंडूवरती वेगाने आले. असं वाटलं होतं की चौकाराच्या दिशेने जाईल, मात्र शेवटच्या क्षणाला मुवमेंटला बॉल अडवला गेलाय आणि तोपर्यंत मिळाली आहे ती एक धाव. मागच्या सामन्यामध्ये चिंचवली संघाला परास्त केलं होतं, तर माणकिवली टीमने मुळगाव चेतन कदमच्या संघाला परास्त केलं होतं. एक लढती जिंकून हे दोन्ही संघ पुढे सरकल्यात. यावेळेस फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट. आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग आलाय तो षटकार फैजलच्या बॅट मधून. गुड शॉट. चला पहिल्या षटकाचा येथे खेळ संपलाय. पहिल्या षटकात पाहिल्या तर 18 धावा बिनबाद 18 धावा कुठल्या गेल्यात. फैजल आणि त्याचबरोबर फिरोजच्या वतीने चांगली फलंदाजी झाली आहे. 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज पंकज येतात गोलंदाजी मार्कवरती. 4 ओव्हरचा मॅच आहे. 1 पॉवर प्लेचं षटक असेल ते संपलंय, मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये फार चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. पंकज भोले यांना पाहतोय आपण. दुसरं षटक घेऊन आलाय मानकिवली टीमच्या कडून. यावेळेस मात्र फटका कडाळा खेळा. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून लॉंग बिग वे. दिस इज माटिट 6 रन.
तर पहा, जेव्हा 5 षटकांचा सामना असतो तेव्हा 2 ओव्हरच्या अगोदर चेंडू हरवला तर नवीन, आणि आता मात्र 4 षटकांचा सामना आहे त्यामुळे 1 ओव्हर झाली आहे, त्यामुळे जुन्या चेंडूचा वापर केला जाईल. पुन्हा एकदा यावेळेस थोडेसे थांबले, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा येतोय प्रयत्न, करायचा होता मात्र फैजलने नकार दिलाय. तर त्यांचा खेळ त्यांना खेळू द्या, ते मैदानामध्ये चांगला खेळ चाललाय. मात्र दुसरी धाव घ्यायची होती, घातक ठरली असती, त्यामुळे फैजलने विचार केला की आता मात्र एकच धाव घेणं येथून पसंत करावं लागेल. पहिल्याच बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर स्ट्राईकला रोटेट केलं आणि पुन्हा एकदा फैजल स्ट्राईकवरती. यावेळेस यॉर्क लाईनचा चेंडू होता, ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू मात्र बॅट अँड पॅड मधून गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 25 धावा झाल्यात, चांगली धावसंख्या आहे ते पाहायला मिळतोय आपल्याला. दुसरं षटक मार्गस्थ असताना, कारण दोन्ही संघ जवळचे आहेत, एक वांगणी परिसरातील तर एक बदलापूर परिसरातील आहे, त्यामुळे बऱ्याच वेळेला लढती या दोन संघामध्ये पाहायला मिळाल्यात. आणि आत्ता मात्र चांगला बॉल फैजलने काय केलं, यावेळेस अगोदरच खेळत थोडासा वेट अँड वॉच क्रिकेट खेळला असं तर फटक्यामध्ये वेगळं पण काहीतरी पाहायला मिळालं असं. पंकज भोले मात्र या ठिकाणी कमबॅक करत असताना चांगला कमबॅक झालाय. पहिल्याच बॉलवरती षटकार येऊन मात्र येथे फक्त 25 धावा आहेत अद्यापर्यंत. यावेळेस मात्र फटका फसलाय की काय, दूरवरून क्षेत्ररक्षक आल्यात मात्र नो मॅन लँड्स, आणि काय झेल टिपलाय, स्पेक्टाक्युलर कॅच, अतिशय चांगला झेल टिपलाय अमरीश मराडेने. अप्रतिम, असं वाटलं होतं की झेल मिळणार नाहीये, जणू काही जमिनीवरती पडलाय की काय चेंडू असं वाटलं, आणि त्याच क्षणाला चेंडू मात्र त्याच्या हातामध्ये विसावलाय. वॉट अ कॅच, सुपर. तर पहिला धक्का लागलाय गोरेगाव संघाला 25 या धावसंख्येवरती. वनडाऊनचा फलंदाज हरम आलाय. मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ दाखवला होता, एक षटकार टोकला होता, एक अष्टपैलू नवोदित खेळाडू आहे, त्यामुळे ते थोडंसं दमकम दाखवावं लागेल. मात्र फिरोजला पाहतोय आपण, एक षटकार मारून 7 या धावसंख्येवरती खेळत असताना पुन्हा एकदा टॅप केलं जातंय चेंडूला, पाठीमागे निघून जातंय. चांगलं षटक, पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा फक्त 90 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या, आणि एकूण टोटल जर पाहिली तर 26 धावा झाल्यात. 8च धावा आल्या षटकामध्ये. एक षटकार येऊन सुद्धा एवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक विकेट, महत्त्वपूर्ण विकेट मिळवला. काय सुंदर झेल पकडला अमरीशने. मिड ऑफ लॉंग ऑफला होते मात्र मिड ऑफ मध्ये आले, 20 ते 25 पावलांचं अंतर पार केलं, आणि एक शानदार कॅच. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण ते संध्याकाळ लवकर होते. काल सुद्धा पाहिलं तर 6:10 सामना संपले, मात्र थोडासा अंधार पसरला होता, आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर भस्कल टीम क्वालिफाय झाली आहे. मात्र आज कोणता संघ क्वालिफाय होईल हे पाहणं उचित ठरेल. इथून मात्र या दोन संघामध्ये महत्त्वपूर्ण लढत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे, त्याच्यानंतर सामना असेल तो कानोर बॉईज आणि टिटवाळा मांडा, ज्याने मागच्या सामना शेवटच्या बॉलवरती जिंकलाय, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास पाहायला मिळेल. कारण मांडा संघाचा विचार केला तर खोलवरती फलंदाजी आहे, ते संघामध्ये गोलंदाजीमध्ये थोडीशी कमकुवतपणा पाहायला मिळाली, मात्र ते काम फलंदाजाने केलं पूर्ण. कारण बरेच षटकार लागले त्या मॅचमध्ये, पाहिलं तर जास्तीत जास्त विकेट पाहायला मिळाले, एवढे ताकदवर खेळाडू आहेत. त्यामुळे दुसरीकडे कॉन्टॅस्ट रंगेल ती कानोर बॉईज ज्या संघाची फलंदाजी आहे. यावेळेस शॉर्ट अप पुल करतोय चेंडू, मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमा पलीकडे. अतिशय चांगला दर्जेदार शॉट, 6 धावा. तर फटका चांगला होता. फिरोजने पाहिलं की यावेळेस गोलंदाज मात्र गोलंदाजी करत असताना थोडंसं वेट अँड वॉच क्रिकेट खेळा,
मी म्हणेन मगाशी फैजलला सुद्धा तेच करायचं होतं, मात्र त्याला बिग शॉट खेळायचं होतं. त्याचं टायमिंग चुकलं, व्यवस्थित झालं नाही आहे बॅटवरती, कारण तो एक ताकदवर फलंदाज आहे आणि त्यामुळे त्याला थोडासा जास्त चेंडू हवेत नेवा लागला आणि त्यामुळे तो बाद झाला आहे. त्यामुळे फिरोजने आता चांगला चंग बांधला या ठिकाणी खेळण्यासाठी. 2 षटकार आले त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र अमरीशने पाहिलं यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप ला चेंडू पिचिंग झाला. मात्र आज खेळपट्टीवरती विचार केला तर प्रसाद सर आज या खेळपट्टीवरती फक्त गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे, कारण जास्तीत जास्त खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणारी ठरली. कालचा दिवस फलंदाजीसाठी अनुकूल होती. यावेळेस ऑन साईडला खेळून करतोय शॉर्ट स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक आल्यात. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. 34 धावांपर्यंत पोहोचला गोरेगाव संघ. अतिशय चांगली फलंदाजी होत असताना फिरोजने मात्र आक्रमक रवैया इस्तेमाल केलाय. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचा होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तेथे थोडासा फंबल आणि पुन्हा एकदा दुसरी धाव येथे कंप्लीट केली जाईल. यास आणि या 2 धावा पूर्ण केल्यात. चला कानोर बॉईज संघ आणि टिटवाळा मांडा दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी वेळ करू नका, कारण येथूनच एखाद्या संघाला वेळ होईल संध्याकाळी आणि वेळेचा जर जास्त वेळ झाली तर अंधार पसरतोय आणि अंधाराचा फायदा नेहमीच गोलंदाजांना होत असतो, हे लक्षात ठेवा. काल सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळालं, कारण शेवटचा सामना डोके विपक्ष मस्कल यांच्यामध्ये झाला. त्यामुळे इथे कोणत्याही संघाला खराब फटका लागू नये त्यासाठी आपण वेळेवरती या. या वेळेस मात्र चांगला बॉल फेकला गेलाय. पुन्हा एकदा बीट होतोय फिरोज. 36 धाबा आहेत. 4 षटकामध्ये 51 धाबांची गरज आहे. ते मात्र धाबा होतात, कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा पाहिल्या तर विशाल बदलापूर संघाने ज्या 58 धावा केल्या होत्या 62 धावा त्या मात्र चेस केल्या गेल्यात. यावेळेस मात्र फटका फसलाय की काय, दूरवरून क्षेत्ररक्षक पंकज येतात, मात्र झेलचा अंदाज टिपता आला नाहीये आणि येथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे ते मात्र फलंदाज जीवनदान मिळतोय ते फिरोजला. या ठिकाणी चेंडू हातामध्ये आला नाहीये आणि 3 धावा मिळाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगली रनिंग पाहायला मिळाली फिरोजच्या वतीने. 3 धावा आल्यात आणि एकूण पाहिलं 39 धावा 3 षटकामध्ये 39 या धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. कानोर बॉईज संघ चला टॉससाठी या. या 2 संघामध्ये नाणेफेकी होईल, त्याच्यानंतर सामना असेल तो. तर 3 षटकांचा खेळ संपला. 39 धावा धावपळकावरती. शेवटचं स्लॉगिंग ओव्हर डेट ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक. प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती. रहरम अद्यापी नॉन स्ट्राईक इनलाच उभा आहे, पण जास्तीत जास्त स्ट्राईक वरती फिरोजने स्वतः घेतली आहे, कारण त्याच्या बॅटमधून चांगले फटके सुद्धा पाहायला मिळाले. चला सामना सुरू करा सावंत सर. एक बाद 39 गोरेगाव संघ पोहोचलाय तो 39 या धावसंख्येवरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक असतील. प्रथमेश पहिलाच बॉल
स्वीट साऊंड. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर आणि चेंडू पहा किती लांब गेलाय. जेव्हा बॅट मधून स्वीट साऊंड आला तेव्हाच असं वाटलं की या 6 धावा नक्कीच होतील आणि खूपच लांब पल्ल्याचा षटकार फिरोजनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. तर मॅच बॉल आलाय. थँक्यू. आमचा एक लहानसा मुलगा आहे त्याने शोधून दिलाय चेंडू. धन्यवाद. ₹45 रन्स. लक्षात ठेवा मी पहिल्या मॅच पासून सांगितले की मंकी विकेट आहे. यावेळेस पुन्हा एकदा पॉवरफुल फटका खेळायचा होता मात्र जास्त उंची. यस, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू असं वाटलं होतं की जास्त उंचीवरती हवेमध्ये मात्र फटक्यामध्ये काय ताकद होती आणि 50 कंप्लीट. 51 धावा लावल्यात. धापळकावरती 51 धावा. 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यात. फिरोजच्या बॅट मधून काय फलंदाजी झाली आहे. अतिशय सुरेख फलंदाजी होत असताना प्रथमेश एक नौका गोलंदाज आहे या मानकेवली टीमचा. एक नौका गोलंदाज आहे त्यामुळे निश्चित गोलंदाजावरती हल्ला चढवला जातोय. 2 बॉल 2 सिक्सर आल्यात आणि यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न निलेश मराठे यांनी त्यांना कानमंत्र दिला होता की काहीतरी गोलंदाजीमध्ये थोडीशी बदल करा बाई आणि तेच केलं प्रथमेशने. कारण 2 चेंडू पहिले पाहिले तर मिडल स्टंपला होते. 2 षटकार आले आणि आत्ताचा चेंडू ऑफ स्टिक वरती होता त्यामुळे ते चेंडू गेलाय तो डॉट. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय आणि ते मात्र फलंदाज फिरोज स्वतःहून सॅक्रिफाईस करतोय विकेट आपली आणि अहरमला संधी दिली आहे. 2 षटकार आल्या. 2 चेंडू डॉट. आयमर आल्यात नवीन बॅट्समन कॅप्टन. तर फिरोजने मात्र चांगली फलंदाजी केली आहे. वेल प्लेड फिरोज सर. अतिशय चांगली फलंदाजी करत असताना उत्तुंग षटकार असे त्याच्या बॅट मधून आले. 4 षटकार आले. यावेळेस फटका चांगला आहे. समोर क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक. काय पॉवरफुल शॉट होता आणि मगाशी सुद्धा पहिल्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवरती षटकार आणि आता सुद्धा पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार. 57 धावा. जवळजवळ 8 चेंडू नॉन स्ट्राईक गेला होता. संधी मिळाली नव्हती कारण अहमद चांगली फलंदाज तर दुसरीकडे फिरोज चांगली फलंदाजी करत होते. मात्र आता या ठिकाणी पाहिलं अहरमला संधी मिळाली आहे आणि त्यांनी मात्र या ठिकाणी षटकार ठोकलाय. 2 षटकार 2 डॉट. पुन्हा एक षटकार. शेवटचा बॉल. यावेळेस फलंदाज येते बाद होईल. यस, फलंदाज होतोय तो बाद आणि येथून मात्र 3 चेंडू जरी डॉट फेकले तरी 3 षटकार आले. 18 धावा आल्या. एकूण 57 धावा कुठल्यात आणि 58 धाव्यांची गरज असेल. सत्तावन्न धावा कुठल्यात 58 धाव्यांची गरज असेल ती या टीमला. चला टॉस. हा तेजस
चला टॉससाठी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं आपण 57 धावा बनवल्यात. 58 धाव्यांचं टार्गेट असेल ते मात्र या मानकिवली टीम समोर. तर मानकिवली टीम सुद्धा एक बदलापूर विभागातील एक मोठा संघ आहे, त्यामुळे 58 धावा चेस करतील की त्यांना थांबवतील याचं उत्तर मात्र द्वितीय सत्रामध्ये मिळेल. तोपर्यंत टॉस केला जाईल. कानोर बॉईज विपक्ष टिटवाला मांडा असं संघ असेल. दोन्ही संघ बलवान आहेत. मागचे सामने मात्र दोन्ही संघाने अतिशय शेवटला फलंदाजी करत असताना धावसंख्या चेस करत असताना ते सामने जिंकल्यात. त्यामुळे आता या 58 धावा कशा प्रकारे चेस करतील, काय घडेल काय बिघडेल याचं उत्तर आपल्याला द्वितीय सत्रामध्ये मिळेल. आणि मायक्रोफोनवरती येतील प्रसादजी परब सर. थँक्यू. थँक्यू जगदीश पाटील. धावांचा अक्षरशः डोंगर उभारलाय मैदानावर. तो प्रथम फलंदाजी करत असताना गोरेगाव संघाने अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आघाडीला येत असताना खूप चांगली बॅटिंग फिरोज ॲज कम्पेअर टू लास्ट इनिंग. अप्रतिम विस्फोटक फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. ती फिरोजकडून षटकारांची अक्षरशः आतिषबाजी केली. चार षटकार ठोकत असताना अटॅकिंग बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी अप्रतिम बॅटिंग इथे करत असताना आघाडीला मात्र खूप चांगली धावसंख्या रचत असताना एक मोठी धावसंख्या इथे उभारली आहे. धावा कुठल्याच त्या मैदानावर 57 आणि 58 धावसंख्येचं लक्ष माणकिवली संघासमोर ठेवलंय. So all the best to team Mankivli. 58 to in 14.50 रिक्वायर्ड रन रेट आहे मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ 15 धावा प्रति षटकामागे कराव्याच लागतील सामना जिंकण्यासाठी या 4 षटकांमध्ये. 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फलंदाजी आपण जबरदस्त पाहिली. फिरोज अटॅकिंग बॅटिंग 34 धावा 4 षटकारांच्या मैदानी त्याने कुठल्या एकही चौकार नाही, पण 4 षटकार फिरोजने आपल्या बॅटमधून दाखवले. तो तंबूत परतला. फैजलचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं आहे. 1 षटकार 2 चौकारच्या मैदानी 15 धावा त्याने कुठल्या आणि आरामने मात्र 1 षटकार ठोकत असताना चांगला आकार दिला धावसंख्येला तो 57 धावेंचा. फैजल षटक घेऊन पहिला तयार होतोय आणि बघायचंय आघाडीला येते ते अमरीश आणि अमरीशच्या सोबत आले फलंदाजीला मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर ओपनिंग पेअर पंकज. ऑल द बेस्ट. पहिले षटक घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज होते तो फैजल. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या सामन्यासाठी. मोरे सीसी दापोली यांच्या माध्यमातून आयोजित स्वर्गीय लक्ष्मीबाई आणि त्याचबरोबर स्वर्गीय किशोरदादा स्मृती चषक 2020 क्रिकेट स्पर्धा. ऑन साईडला टायमिंग झालं नाही, एलिव्हेशन मिळालं नाही. चेंडू स्पेअरलेट जातोय क्षेत्ररक्षक ते डीपमधून येत्या चेंडू उचलण्यासाठी 2 धावेचा प्रयत्न होता, पण कुठल्या प्रकारचं कॉलिंग मात्र होत नव्हतं. कुठल्या प्रकारचा सिग्नल पंकजकडून आला नाही, त्यामुळे एकच धाव समाधान मानावं लागतंय ते फलंदाज अमरीशला. अमरीश मराडे
स्ट्राईक एंडला पंकज. धावसंख्या धावफलकर 1. फ्लाइटेड डिलिव्हरी ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंच हळूहळू सिग्नल करतायत नो बॉल. एक्झॅक्टली चेंडू कुठे पिचिंग झाला हे मात्र पंचांनी बघितलं. अँड नो बॉल अँड फ्री हिट फॉर द नेक्स्ट बॉल. फ्री हिट. हो लेग ग्लान्स आहे मागाचा चेंडू माझा शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मागे जातोय. थोडीशी मिसफील्ड झाली. अंदाज चुकला. चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावाचा प्रयत्न फेक होते चेंडूची, पण 2 धावा तेवढ्याच तन्मयतेने पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज. फ्री हिटला मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करू शकले नाही, एक्झिक्यूट करू शकले नाही आणि मिळतात ते 2 धावा या चेंडूवर. फैजलच्या चेंडूवर 2 धावा मिळतात ते फलंदाज स्ट्राईक एंडला पंकजला. धावसंख्या धावफलकावर अंकित होते. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पण चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या धावफलकर 10. ब्राईट स्टार्ट आपल्या संघाला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात पंकज करून देत असताना चांगली सुरुवात. मगाशीच म्हटलं की 14.50 हे जवळजवळ 15 धावा हव्यात प्रति षटका मागे. आतापर्यंत अंकित झाले तर एका षटकाच्या मदतीने तब्बल 10 धावा धावफलकर. चांगली सुरुवात फैजलच्या या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. फलंदाजी करत असताना माणकिवली संघाकडून फैजल राऊंड विकेट. ओव्हरपिच आहे समोर केले. चांगला फटका. कार्पेट शॉट आहे. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला चेंडू कव्हर करतायत आणि तोपर्यंत सहजगत्या 2 धावा पूर्ण होण्याची तरी मात्र शंका नाही. चांगलं रनिंग बिट द विकेट. काय कॉन्फिडन्स आहे इथे मात्र फलंदाज अमरीशकडे. डेंजरकडे तो स्वतः धावतो आणि मात्र सांगतोय की 2 धावा तुम्ही आरामात इथे पूर्ण करू शकतो. गुड रनिंग. धावसंख्या धावफलकावर 12 धावा. पंकज आणि अमरीश 2 आघाडीचे फलंदाज माणकिवली संघाकडून 58 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना पुन्हा राऊंड विकेट. फैजल कॉमेंट्री बॉक्स एंड कडून उजव्या हाताने. ओव्हरपिच होता. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न. मिड ऑफ चेंडूला एक्झिक्यूट केले. चेंडूच्या मागे फिरोज चेंडू पकडण्यासाठी पळतोय पण चेंडू मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू थांबत नाहीये. अप्रतिम फटका. गॅप शॉट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. टेक्निकली परफेक्ट शॉट ओव्हर द मिड ऑफ आणि चौकाराच्या मध्ये धावसंख्या वृद्धिंगत होते, पुढे सरकते. ती धावफलकावर 16 धावा. 16 विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. ब्राईट स्टार्ट पहिल्या षटकामध्ये. थांबून खेळलेत. पॉज अँड एक्झिक्यूट. क्रॅकिंग शॉट स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. सुपर बॅटिंग. 20 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकात आपले इरादे स्पष्ट करत असताना फैजलच्या पहिल्या षटकात अक्षरशः धावांचा महापूर आणलाय फलंदाजांनी आणि तब्बल 20 धावा ठोकल्यात. पंकजची अटॅकिंग बॅटिंग. पंकजच्या बॅटमधून जर बघितलं आपण षटकार पाहिले, चौकार पाहिले ते 2 आणि अटॅकिंग बॅटिंग 5 चेंडूत वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 18 धावेंचं. सुपर बॅटिंग. याच धावगतीने फलंदाजी करावीच लागणार कारण लक्ष गाठायचं ते 58 धावेंचं. त्यापैकी आले त्या मैदानावर 20 धावा, 18 चेंडू आणि 38 धावांची गरज. थँक्यू पीपी. आमचे प्रथमेश परब. कॅमेरामॅनच्या भूमिकेत शुभम आणि त्यांचे सहकारी रोहित. टेलिस्क्रिकेट.in ची पूर्ण टीम कार्यरत आहे स्पर्धेचं थेट प्रक्षेपण दाखवण्यासाठी. जास्त वेळ घेऊ नका, फास्ट खेळा. टीम गोरेगाव इथे मात्र गोलंदाजी करत असताना इथे मात्र बचाव करत असताना 58 धावेंचा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते तो आरंभ. 38 स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम द 18. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहतात फलंदाज आहे तो अमरीश आणि मात्र हा चेंडू इन स्विंग होतोय. सबमरीन चेंडू थोडासा जमिनी समांतर राहतोय अँड डॉट बॉल. अत्यंत ज्येष्ठ समालोचक आहेत हिंदी मध्ये समालोचन आपण त्यांचा ऐकतो. हरीश पंड्या यांचा हा शब्द आहे. सबमरीन अँड डॉट बॉल. चांगलं कॉन्टेस्ट. आरम वर्सेस अमरीश दोन्ही यंगस्टर आहेत. हा चेंडू इनसाइड एज आहे. खाली फ्लाइंग स्लिप मध्ये खराब क्षेत्ररक्षण. 2 पायांच्या मधून चेंडू फरार. सीमारेषे बाहेर. चौकार. अत्यंत खराब क्षेत्ररक्षण फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होते ते
अजमल इनसाइड एज घेतल्यानंतर चेंडू जमिनी लगत आला, पण अशा मुवमेंटला यष्टीरक्षक जे आहेत यष्टीच्या मागे कौने तेच सांगतात की तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला तेव्हा चेंडू कव्हर करायला पाहिजे होता. आपल्या हाताच्या मागे कुठल्या प्रकारचा गॅप तिथे नको होता. पाय अक्षरशः तुम्हाला खाली झुकवायला हवा होता आणि अशामुळे चेंडू थांबला असता. चौकार मिळतोय तो निश्चित फलंदाज अमरीशला. संघाची धावसंख्या 10 अंकित होते ते एकूण 24 धावा. अमरीशच्या बॅटमधून चौकार, नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. ओ बघायचा, लेग लॅन्स करायचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या थोडासा वरती हा चेंडू, लेग बाईचा पंचांचा इशारा येतोय. विथ द टर्न चेंडूला एक्झिक्यूट करायचं होतं, मनगटी फटका एक्झिक्यूट करायचा होता, पण तसं काही तिथे होत नाहीये. लेग बाईच सुरुवाती धाव अंकित होते. धावसंख्या क्वार्टर सेंचुरी संघाची कंप्लीट होते. 25 धावा, 25 ऑन द बोर्ड विथ द चेजिंग द टोटल ऑफ 58 फ्रॉम टीम मांडकिवली विदाउट लॉस. चांगली धावसंख्या पहिल्या विकेटसाठी क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे. स्ट्राईक एंडला पंकज. थांबून खेळायचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. वाईड बॉल कॉल केलाय पंचांनी. रिटर्न क्रीजच्या सुद्धा बाहेरून चेंडू जातं, हेच पंचांनी बघितलंय. कौंदिल तेच विचारत असताना पंचांना, कारण फलंदाज कुठे अटेम्प्ट झालेत, कुठे आलेत ऑफ स्टंपच्या बाहेर, अशा मुवमेंटला तुम्ही वाईड बॉल दिलाय तर एक्झॅक्टली चेंडू कुठून गेलाय हेच मात्र पंच सांगत असताना निरंजन सावंत. एक क्रिकेटर, अनुभवी खेळाडू आहेत आणि आता मात्र ऑफिशियलच्या भूमिकेत. आराम ओव्हर द विकेट. चेंडू थोडासा स्लोवर होता, पुन्हा त्या चेंडू खाली राहतोय. सबमरीन चेंडू. गुड बॉलिंग. कमबॅक करत असताना मगाशीच म्हटलं की प्रतिषटकामागे जवळजवळ 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. त्यापैकी अंकित झाले धावफल करते एकूण 26 धावा. 14 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. ओव्हरपिच डिलिव्हरी होती. ऑन साईडला स्लोअर वन चेंडू पुल केला, खेचला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेंडूची फेक जोपर्यंत कैली जाईल खराब होते थोडीशी फेक, आणि तोपर्यंत सहज पंकज तिथे 2 धावा कंप्लीट करतोय. धावसंख्या 28. 28 धावेचं लक्ष, अजूनही 30 धावेंची आवश्यकता. चेंडू शिल्लक राहिले ते 13 चेंडू आणि 30 धावेंची आवश्यकता. आरमचे खूप चांगलं षटक बनावं लागेल. या षटकात एकमेव चौकार आपल्याला पाहायला मिळालाय, मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. ओ गुड बॉलिंग, चांगला चेंडू होता, चांगला एक्झिक्युशन. मनगटी फटका एक्झिक्यूट केलाय, अक्षरशः खोदून काढले चेंडूला. अँड गुड फिल्डिंग इन द डीप. चांगल्या चेंडूचं उत्तर चांगल्या फटक्याने देत असताना अप्रतिम मनगटी फटका, फ्लिकचा फटका पाहायला मिळाला, आणि तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव, ती फलंदाज पंकजला. बारा चेंडू आतापर्यंत 30 धावा अंकित केले धावफलकावर. आता मात्र 12 चेंडूमध्ये हव्यात त्या एकूण 28 धावा. 28 रिक्वायर फ्रॉम द 12 डिलिव्हरी. बारा चेंडू आणि 28 धावेंची गरज. तर 12 चेंडूत 29 धावेंची गरज आहे. थोडंसं रिकन्सिलेशन आम्ही इथे केलंय. बारा चेंडू आणि 29 धावेंची गरज. 29 धावा आपण बघतो धावफलकावर टोटल ज्या अंकित झालेत, एकूण अंकित झालेत त्या धावफलकावर 29 धावा, आणि अजूनही 29 धावेंची गरज आहे. त्यामुळे इक्वेशन जर तुम्ही बघितलं तर सेम आहे. आतापर्यंत 12 चेंडूत 29 धावा आल्यात आणि आता मात्र 12 चेंडूमध्ये 29 धावा हव्या आहेत. आज बदलापूर विभागातील एक जबरदस्त समालोचक आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण भरपूर विभागातील या विभागात भरपूर क्रिकेट स्पर्धा बघतो आपण, भरपूर ते कव्हर करतात, आणि एक जबरदस्त त्यांची शैली आहे बोलण्याची. एक धडाकेबाज असा आवाज आहे त्यांचा, एक मादकता आहे त्यांच्या आवाजामध्ये. असे महेश धुळे यांच्याकडून खास करून शुभेच्छा आल्यात त्या कोरेगाव संघासाठी. ऑल द बेस्ट. 12 चेंडू आणि 29 धावेंची गरज. येस, उर्फ मॅडी फेवरेट कॉमेंटेटर पैकी आहेत या बदलापूर विभागामध्ये. बदलापूर विभागातील मॅक्झिमम क्रिकेट टुर्नामेंट त्यांच्याच अधिपत्याखाली असतात. मॅक्झिमम क्रिकेट टुर्नामेंटमध्ये त्यांचीच वर्णी लागते.
आणि आयोजकांची म्हणणं असतं की मायडी तूच सगळ्या दिवसाचे समालोचक अरेंज करावेत. चला सामना सुरू करा. काही झालेलं नाहीये, सामना सुरू करायला हरकत नाहीये. सामना सुरू करा प्लीज. सामना सुरू करावा. गोलंदाज सज्ज होते या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज फिरोज खोदून काढलाय. वॉट अ शॉट, आउट ऑफ द पार्क, सीमारेषे बाहेर. वाईट इज लॉंग ऑनला क्लिअर करतोय षटकार. सुपर बॅटिंग, क्रॅकिंग बॅटिंग. स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही बघत आहात मैदानावर, ज्याने मात्र षटकार ठोकलाय पंकज. तर गोलंदाजीवर आक्षेप घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत विनंती करतो आमच्या ऑफिशियल्सना, आमच्या आयोजकांना की आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. रुपेश गायकर, गोलंदाजीवर आक्षेप घेतला गेला. जर आक्षेप सिद्ध झाला तर गोलंदाजी ते मात्र फिरोज करू शकणार नाही. जबरदस्त फटका, वेगाचं उत्तर वेगानेच दिलंय आपल्या बॅटमधून, ते म्हणजेच पंकजने. क्रिकेट विथ द रिस्पॉन्सिबिलिटी. काय फटकेबाजी केली आहे पहिल्याच चेंडू पासून, पण पहिल्या षटकात जास्त संधी मिळाली नाही. जर आपण बघितलं तर फैजलचं षटक, तब्बल 20 धावा फैजलने आपल्या षटकात खर्च केला. तिथे सुद्धा आपण पंकजची फलंदाजीच बघितली आहे. आणि आता सुद्धा तुम्ही बघा तिसरं षटक, जेव्हा कॉमेंट्री बॉक्स एंड करणं षटक हाताळलं जाते तिथे मात्र भरपूर रूम मिळतोय तो पंकजला. धावा अंकी झाले ते एकूण धावफलकावर 35. गरज आहे ती अजूनही 23 धावांची. चेंडू शिल्लक करायची ते 11. 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता टीम माणकिवली संघाला. वैयक्तिक 9 चेंडू 27 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पंकज कडून. थांबून खेळायचा प्रयत्न होता. गुड बॉलिंग, ओव्हर पिच डिलिव्हरी होती. फुटवर थोडंसं कमी पडलं. शफल झाल्यानंतर थोडेसे मागे येण्यासाठी ते विसरले आणि खूप मोठा जो गॅप होता बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू निघून जाते. डॉट बॉल. समीकरण 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे पंकजला. आणि चेंडू तर उंच गेलाय, फटका फसलाय. मिस टाइम. फैजलने कॉल दिला, मी घेऊ शकतो, आणि ड्रॉप. मिस्टेक. ओनली मिस्टेक की बिग मिस्टेक? चूक की घोडचूक? मिड विकेट वरना क्षेत्ररक्षक येतो, त्यांना मात्र कॉल दिला, आय विल टेक, मी घेऊ शकतो हा झेल. आणि फैजल कडनं होती ती चूक. मिळालेल्या जीवदानाचा कशा प्रकारे फायदा उचलणार पंकज? जणू काही पंख लावूनच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. जीवदान मिळालंय. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. हो, बघायचंय लेग लान्स आणि चेंडू मागे जातोय. बॅटची एज आणि फाईन लेगला चेंडू क्लिअर करतोय. सीमारेषे बाहेर चौकार. आठ चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. पंकजचा झेल तर सुटला. 2 धावा मिळाल्यात. नंतर मात्र पुढच्या चेंडूवर चौकार वसूल केलाय पंकजने. गोरेगाव आणि विजयच्या मध्ये जर कोण उभा असेल तर पंकज, पण अमरीश तेवढाच कॅलिबरचा खेळाडू आहे. त्याला मात्र जास्त स्ट्राईक मिळाला नाहीये. अमरीशने आतापर्यंत चेंडू हाताले ते 4 धावा अंकित केले, आपल्या बॅटमधून ते 5. एक चौकार आहे त्याच्यामध्ये आहे. पण पंकज एक वेगळ्याच भूमिकेमध्ये, जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. हा चेंडू लेग लान्स करायचा प्रयत्न होता. स्ट्रॉंग अपील. यस, इट इज आउट. फलंदाज ले बिफोर विकेटच्या स्वरूपात बाद होतोय आणि लागतोय तो पहिलाच धक्का माणकिवली संघाला पायचीच्या स्वरूपामध्ये. पंकज सातत्याने मुवमेंट करत होते क्रीजच्या आतमध्ये, स्टंपच्या समोर. अशा मुवमेंटला परफेक्ट यॉर्कर चेंडू हाताळला आणि फिरोजने एक अडसर दूर केला. फिरोजने एक आपल्या संघाला यश मिळवून दिलंय आणि फिरोजने आपल्या संघाला ब्रेक थ्रू सुद्धा मिळवून दिलाय. पंकज भोळे त्या बॅटिंग केली आपल्या संघासाठी. 253च्या स्ट्राईक रन रेटने 13 चेंडू 33 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. सुपर बॅटिंग फ्रॉम पंकज भोळे. संघाला मोमेंटम मिळवून दिलाय. विजयच्या समीप आणलंय पंकजने आणि बघायचं ते मात्र स्वप्न पूर्ण करणार मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज पंकज नवले येतोय. हा सुद्धा पंकजच आहे. या पंकजची भूमिका तो आता बजावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय 3ऱ्या क्रमांकावर.
फिरोज सज्ज होते राऊंड विकेट. समोर खेळले, समोर एक्झिक्यूट केले, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. 2 धावांचा प्रयत्न निश्चित होणार. क्षेत्ररक्षक दूरवर तो पण चेंडू कव्हर करतील. अमरीशचं रनिंग बिट विकेट खूप स्ट्रॉंग आहे. 2 धावा तो कंप्लीट करतोय. 2 धावाच्या मदतीने धावसंख्येला योग्य आकार देत असताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अंकित केली धावफलकावर ते एकूण 43 धावा. गरज आहे ती 15 धाव्यांची. चेंडू शिल्लक राहिले ते 6 चेंडू आणि 15 धावा. मगाशीच म्हटलं की जेव्हा अर्धा पल्ला गाठला होता तेव्हा अर्धे षटकं झाली होती. 2 षटकात म्हणजे 12 चेंडूमध्ये 29 धावा आल्या होत्या आणि 12 चेंडूमध्ये 29 धावा करायच्या होत्या. अशा मुवमेंटला मागच्या षटकात 14 धावा आल्यात माणकिवली संघासाठी. विरुद्ध षटक पाहायला मिळालं 14 धाव्यांचं. आता मात्र गरज आहे ती 15 धाव्यांची. कंपल्सरी चेस, त्यामुळे सामना इथे फिनिश करावाच लागेल. या 15 धावा इथे मात्र अंकित करत असताना या 6 चेंडूमध्ये. तर कौनींच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय संघनायकाने. स्वतःच कॅप्टन आहेत. खूप मोठी जबाबदारी मात्र त्यांच्या हातामध्ये घेऊन येतात गोरेगाव संघाकडून. माणकिवली संघाने सुद्धा तोडीस तोड उत्तर दिले आतापर्यंत 1 गडी गमावत असताना. एक्केचाळीस धावांची एक अभेद्य भागीदारी पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळाली. धावसंख्या 43 धावा अंकित होत्या धावफलकावर. निर्णायक षटकामध्ये अमरीश स्ट्राईक एंडलाय आणि हवेत त्या 15 धावा. हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका. कौनीन चेंडूच्या खाली आणि झेल. फ्लाइट डिलिव्हरी होती, ओळखू शकले नाही आणि एक मोठा गडी ते मात्र गमावतोय माणकिवली संघ. अमरीश ओपनिंग बॅट्समन बॅट टू द पॅव्हिलियन. मागच्या 3 चेंडूमध्ये 2 धक्के लागलेत माणकिवली संघाला. आणि इथेच मात्र टर्निंग पॉइंट ठरू शकतो तो म्हणजेच गोरेगाव संघासाठी. मागच्या षटकातली विकेट आणि या षटकातली विकेट. बघायचं आहे 4थ्या क्रमांकावर फलंदाजीला येतात नवीन फलंदाज निलेश मराडे. स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही बघत आहात 3ऱ्या क्रमांकाचे पंकज नवले. 1 चेंडू संपल्यानंतर समीकरण उरले 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 15 रिक्वायर फ्रॉम द 5. कुठल्या संघाच्या बाजूने सामना झुकणार. स्वतः कॅप्टन पहिल्या चेंडू मात्र विकेट मिळवून मात्र विश्वास सार्थ ठरवतात आपल्या सर्व खेळाडूंचा. थांबून खेळायचा प्रयत्न होता, इथे मात्र यशच्या उद्ध्वस्त. बेल्स ऑफ होते आणि अजून एक धक्का. अप्रतिम आणि भेदक मारा कॅप्टन कौनील कडून. कॅप्टन लीड करत असताना, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट येत असताना जबरदस्त अटॅक. 2 चेंडू 2 गडी बाद केलेत. वेगवान चेंडूचा भरपूर शफल झाले होते, पण टप्पा पडण्याचा शफल झाल्यानंतर तुम्ही चेंडूचा अंदाज घेऊ शकले नाही, एक्झिक्यूट करू शकले नाही पंकज नवले. आणि फलंदाज बाद. दडपण येते तर मात्र फलंदाजांवर. मागच्या काही सामन्यांमध्ये आपण बघितले असे क्लोज एन्काउंटर बघायला मिळालेत. शेवटच्या मुवमेंटला सामन्याला कलाटी सुद्धा मिळाली, असं सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. पण बघायचं इथे मात्र कलाटी मिळणार का या चेंडूवर, कारण 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि गरज आहे ती 15 धावांची. हॅट्रिक बॉल असेल तो कौनीलसाठी. 15 रिक्वायर फ्रॉम द 4. हॅट्रिक घेतले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे आलेलं आहे. हा चेंडू थोडासा खाली राहतोय, सबमरीन चेंडू. बॅटची आतली कड मागे गेला चेंडू. जोपर्यंत फैजल चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट करून निलेश मराठे स्ट्राईक एंडला येतोय. एक चांगले फिनिशर आहेत निलेश मराठे. बघायचं आहे इथे मात्र सामना आपल्या संघाच्या बाजूने जिंकण्यासाठी काय प्रयत्न करणार. तीन चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 2 षटकार 1 चौकार सामन्याचं चित्र बदलवू शकतात. बघायचं निलेश मराठे पोटेन्शियल तर आहेच, बघायचं त्या क्षणाला मात्र गरज आहे अशा फटक्यांची. संघनायक कौनील. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईट बॉल. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू हाताळलाय तो गोलंदाज कौनीलने. आणि यशीच्या मागे फैजलने डोळ्याची पापणी लवते तो स्टंपिंग केलं होतं, पण फलंदाज पॉपिंग रिच्या आतमध्येच होते. समीकरण उरलंय 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 3-13.
कोणाचे वाजणार बघायचं आता. मात्र दोन संघ त्यासाठीच झुंज देतात एकमेकांसमोर, गोरेगाव आणि माणकिवली. आणि दोन्ही चांगले मित्र सुद्धा आहेत, पण मैदानाच्या आतमध्ये जी ठसन पाहायला मिळते, जी खुन्नस पाहायला मिळते, तेव्हा चित्र काय वेगळंच आहे. आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा प्रेक्षक एन्जॉय करतायत. चेंडू हवेमध्ये झेल असणार, क्षेत्ररक्षक तिथे होते, ड्रॉप. अजूनही समीकरण उरलंय 2 चेंडू आणि मात्र 12 धावांची गरज. एकमेकांना चितवण्याचं काम करतायत एकमेकांचे समर्थक. खेळाडूंना खेळाडूच्या कक्षाच्या बाजूने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतायत, मोरल डाऊन करण्याचा प्रयत्न करतायत, डिमोरलाइज करतायत. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. असं चित्र आपण खूप वेळा बघितलंय. दोन चांगले मित्र तर आहेच, पण त्याच्यात जबरदस्त लढत. 2 चेंडू 12 धावांची गरज. बघायचंय. ओ ओ ओ आणि व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर धमाका होतोय, षटकार. माणकिवली वर्सेस गोरेगाव. अँड व्हॉट एन्काउंटर. काय लढत रंगली आहे, काय सामना रंगलाय. तर माणकिवली संघाला भालचंद्र राऊत यांच्याकडून एक पारितोषिक आलंय कॅशच्या स्वरूपात, आर्थिक स्वरूपात. सामना जर जिंकला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज भालचंद्र राऊत यांच्याकडून. सामन्याला कलाटी देणारा षटकार पाहायला मिळतोय कुमारसाठी, संघासाठी नाही तर कुमारसाठी आलाय. आणि कुमारने अप्रतिम डोळ्यांचं पारणं फिरणार एक लीला षटकार दाखवलाय. 5व्या क्रमांकावर येत असताना हम भी किसी से कम नहीं. डू और डाय, जिंकू किंवा मरू. फैजल स्वतः तिथे मात्र सिली मिडॉन मध्ये उभे आहेत. मग सुद्धा असं चित्र पाहायला मिळतं, ते मात्र षटकार पाहायला मिळतं. 1 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना अप्रतिम फलंदाजी आपण टिटवाळा मांडा संघाची बघितली होती. त्या मोमेंटला सुद्धा असं क्षण आला होता. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. इथे सुद्धा तेच आहे, 1 चेंडू आणि गरज आहे ती 6 धावांची. येस, पंच काही सिग्नल करतायत की तू मुवमेंट करू शकत नाही आपल्या जागेवरून, आपल्या शरीराची कुठल्या प्रकारची हालचाल करू शकत नाही. समोर केलेत पॅरलल फटका आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि ड्रॉप. इथे मात्र झेल. 5 धावेने मात्र सामना इथे जिंकलाय तो गोरेगाव संघाने. अभिनंदन टीम गोरेगावचं, पण जबरदस्त एंटरटेन केलं निश्चितच. ते म्हणजेच माणकिवली संघाने शेवटच्या क्षणापर्यंत हृदयाचे ठोके चुकवणारा सामना पाहायला मिळाला, श्वास रोखणारा सामना पाहायला मिळाला. आणि निश्चित दोन्ही संघाचं तेवढंच कौतुक व्हायला हवं. अप्रतिम परफॉर्मन्स दोन्ही संघाचा. बघा तुम्ही पाहू शकता की गोरेगाव संघाचे समर्थक मात्र येऊन कॉंग्रॅच्युलेशन करतायत, अभिनंदन करतायत. ते मात्र माणकिवली संघाच्या खेळाडूंचं जबरदस्त फाईट तुम्ही दिली. सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत जिवंत ठेवला, यासाठी विशेष त्यांचं अभिनंदन करत असताना. मगाशीच म्हटलं विद्या की दोन्ही मात्र संघ एकमेकांचे अप्रतिम मित्र आहेत, एकमेकांसोबत ते एकत्र खेळतात सुद्धा. पण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी होते. आणि काय फाईट झाली, काय झुंज झाली आणि काय सामना झाला. बघा ऑफिशियल्सना सुद्धा मात्र थँक्यू बोलतायत आणि अभिनंदन करतायत.